नमस्कार सतीशराव. नमस्कार. अरे नमस्कार नामदार साहेब. नमस्कार नमस्कार. आज कसं काय येणं केलं? काही विशेष? हो, सरकारांना भेटायची इच्छा होती. अच्छा, या ना, या. चला चला या. मी अक्कादांना निरोप देतो. हो. विठोबा, इलं यांच्या चहा पाण्याचं बघ. साहेबांनो, काय खाऊ आहे? नाही, आता काही नको आहे. अहो असं कसा अहो या वाड्याची रीतच असं आहे. अहो या वाड्यात आलेला पाहुणा रिकाम्या हातानं आणि खाली पोटानं कधी जाऊचा ना असा. बघितलं. मग असं कर, काहीतरी घेऊन ये. बरं येईल मी. हा अरे काका काका, कुठे आहेस? कुठे तू? थांब की जरा. एवढ्या कसला घाईत चाललायस? आज पण कोर्टातच? अरे घरात एवढी सगळी तयारी झाली आहे आणि तू आपला नेहमीसारखाच. बोल, काय करू मी? काही करू नकोस, फक्त आमचे बंधुराजे विलायत येऊन कधी येत आहेत तेवढं सांग. अरे आजच्या कार्यक्रमाला अजिंक्य असायला हवा होता. काही कळवलंय का त्यांनी? हे तू मला विचारतोयस? तुला माहिती ना माझ्यापेक्षा त्याचं जास्त कुणाशी पटत ते. तू वासुदेवला विचार, तू कधी परत येणार आहे ते. काय तुझ्या बापाला त्याच्याबद्दल खडानखडा माहिती असते. या काका पुतण्यांचं काय एवढं चाललेलं असतं त्या दोघांनाच माहित. तिसऱ्या कोणाला कुठे काही सांगता येत ते. मेल्या खंडूला दूध आणायला पाठवलंय. कुठे उलटलंय कोणास ठाऊक. रखमा अगदी घट्ट झाली हो बासुंदी. छान रंग आलाय. वाड्यावर समारंभ असला म्हणजे एक घर सोडून कुठं चूल पेटायची नाही. थोडी वाढवू का ग बासुंदी? नाही वाढवतेस. जास्त झालेली परवडली, पण कमी पडली तर अक्कादा जीव घेतील माझा. वाढवा. नाही वहिनी, तुमचा अंदाज नेहमीच चुकतो. अगं रखमा, लवकर काम कर. काच नुसते आपल्या 100 आचारी आणि स्वयंपाकाची नासाडी असं नको. अरे अरे काय म्हणावे याला. अरे मेल्या, अशी बटाटी कापतात? हा, हात चालव लवकर लवकर. रखमा तूच ये बाई, तूच बघ सगळं. माझ्यावर विश्वास नाही त्यांचा. एवढं सगळं करून सवरून माझ्या मागे धुसफूस आहेच. अगं बाई, अजून पुऱ्या तळाच्या राहिल्यात. तुमच्या बरोबर 2 बायका अजून येणार होत्या ना, त्यांचं काय झालं? अहो आटपा लवकर. होतंय, चाललंय, करत राहू नका. भराभर काम करा. वहिनी, बासुंदी जरा जास्तच करा. पुरुष माणसं जेवल्यानंतर बायकांना मागं काही राहत नाही. मरमर त्यांनी मरायचं, मग त्यांना नको का? सगळं नीट होईल वंस. ठीक होईल, पण जरा लवकर होऊ द्या. तू चल रे माझ्या बरोबर, गव्हाची पोती आणायची. आम्हीला खंडू कुठे राहिलाय ना. साहेब, या गावात फक्त सरकारांचाच शब्द चालतो. हा गाव जो उभा आहे ना, तो सरकारांमुळेच. आणि सरकार हो म्हणाले ना तरच काम होईल. पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. सरकारांपर्यंत कसं जायचं आणि काम कसं करून घ्यायचं ते सगळं मी बघतो.
सरकार हे फार मोठे बिझनेसमन आहेत आणि ह्यांना तर तुम्ही ओळखताच, मंत्री महोदय. बऱ्याच दिवसापासून तुम्हाला यांची भेटायची इच्छा होती, म्हटलं भेट घालून देतो. सरकार, आपल्याबद्दल, आपल्या ह्या वाड्याबद्दल आम्ही बरंच काही ऐकलंय. असंही ऐकलंय की इकडे आलेला माणूस कधीही रिकाम्या हाताने परत जात नाही. मंत्री साहेबांची, ह्या साहेबांची, माझी, आमची अशी एक इच्छा आहे आणि ती इच्छा आपण पूर्ण करावी अशी आपल्याला विनंती आहे. बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सरकार कधी कोणाला नाही म्हणत नाहीत. हा अक्कादा, ही स्कीम आपल्या सगळ्यांच्याच भल्याची आहे, गावाच्या देखील भल्याची आहे. हे साहेब आहेत, आपल्या गावामध्ये एक कंपनी म्हणजे केमिकल इंडस्ट्री उभी करायचं म्हणताय. सरकार, आमच्या प्रोजेक्टसाठी आम्हाला जमीन हवी. तात्या आणि मंत्री साहेब यांच्याबरोबर आम्ही बराच सर्व्हे केला आणि एक स्पॉट आम्ही नक्की केलेला आहे. देऊळगावची जागा आम्ही नक्की करायचं असं म्हणतोय. म्हणजे कसं आहे सरकार, आपल्या गावातील गावठण परिसर जिकडे नारळ आणि सुपारीच्या बागा आहेत ती नाही, त्याच्या पुढची जागा जिकडे भात शेती होते, जी आता होत नाही, ती जागा आम्ही नक्की करण्याचा विचार केलेला आहे. म्हणजे तुमची इच्छा असेल तर.